नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे। नेमकं काय आपलं म्हणणं आहे त्याच्यावर आपली पत्रकार परिषद आहे। पत्रकार परिषद यासाठी आयोजित केलेली आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहे, विशेष रूपाने या देशाचे संविधान निर्माते आहेत। तर त्या बाबासाहेबांना एक साजेशी आणि योग्य दिशेनं त्यांना श्रद्धांजली अर्पण व्हावी। बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण होत असताना त्यांचं जे अंतिम स्वप्न होतं भारत बौद्धमय करण्याचं, ते अंतिम स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला जातो। दानशील समाधीवाले शुद्ध आचरण करणारे उपासक वर्ग बनावा आणि त्या उपासक वर्गाला बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान ऐकण्यास मिळावं म्हणून भिक्षू लोकांना आमंत्रित करून मोठे मोठे अधिकारी वर्ग आणि शासन प्रशासन दोन्ही मिळून सुद्धा ते प्रशिक्षण केंद्र उभं राहावं आणि म्हणून अशा प्रकारे बाबासाहेबांना कृतीत्मक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण दरवर्षीच कार्यक्रमाचं आयोजन करत असतो, यावर्षी असं वेगळं काय आहे? दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी वेगळं एवढंच आहे की दरवर्षी आपण बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो, तर अनेक लोकांना मी कितीतरी वर्षापासून आवाहन करत आहे की बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपण घडवत आहोत। तर मग अनेक लोक प्रश्न विचारतात तुमचं कृतीत्मक कार्य काय आहे? तर मग कृतीत्मक कार्य 7.5 एकर जी जमीन घेतलेली आहे तिथंच आपण हा कार्यक्रम आयोजित करून लोकांना सांगत आहोत की बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न इथं आपण इंग्लिश मिडियमची स्कूल चिवरामध्ये शिकणाऱ्या मुला मुलींची सुरू करत आहोत की जिथून बौद्ध धर्माचे आचरण आणि प्रचारक निर्माण होतील की जे पुढे भविष्यामध्ये बौद्ध धर्माच्या आचरणासाठी आणि प्रचारासाठी मदत करतील अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र आपण उभं करत आहोत। त्याचं एक विशेष आकर्षण। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वगैरे कोण कोण उपस्थित राहणार? प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार आहेत उमरे साहेब आणि जालना जिल्ह्याचे खासदार आहेत कल्याण काळे साहेब, कारण ते प्रतिनिधी आहेत त्या जिल्ह्याचे आणि ते आडगाव जावळे हे जालना जिल्ह्यात येतं, मतदारसंघात जालना जिल्ह्यात येतं आणि जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात येतं, त्यामुळे दोन्ही प्रतिनिधींना आमंत्रित केलेलं आहे। आणि प्रशासनातले कलेक्टर साहेब आहेत, स्मार्ट सिटीचे प्रमुख आपले जी श्रीकांत सर आहेत आणि बाकी जेवढे PWD खात्याचे मेरिकर साहेब आहेत, RT ऑफिसमध्ये आपले बस्ते साहेब आहेत, अदमाने साहेब आहेत, त्याचबरोबर उद्योजक क्षेत्रातले काही लोक आपण आमंत्रित केलेले आहेत, सातदेवी साहेब आहेत आणि स्मार्ट सिटीचे जोगदार साहेबसुद्धा आमंत्रित केलेले आहेत। सगळे आपण त्या ठिकाणी आमंत्रित केले। जाण्याची व्यवस्था केलेली आहे का? जाण्याची व्यवस्था सिटी बस आहेत, ज्या भडकल गेटला जेव्हा रॅली संपेल 6 डिसेंबरला तेव्हा तिथून एकदा 6-7-8 बस सगळ्या लोकांना घेऊन तिथे जाईल। पण दुसऱ्या दिवशी जे लोक येणार आहेत कार्यक्रमात, समजा जे रात्रभर पाठाला नाही येणार, जे लोक थंडी ऊन मारायला घाबरतात, बौद्ध धर्माचा प्रचार थंडी ऊन मारायचा पलीकडे करायला पाहिजे, पण जे लोक घाबरतात तर कदाचित ते लोक सकाळी येतील तर 1-1 घंट्याला सिडको बस स्टँड, मेन बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन या तिन्ही ठिकाणावर सुद्धा सिटी बस सोडल्या जातील। स्मार्ट सिटीवाले आपल्याला दरवेळेस तसं मदत करतात आणि 1-1 घंट्याला त्यांची सिटी बस सोडल्या जातात। त्यांचे जे लोक येतील ते लोक त्यांचे चार्जेस एकदम नॉर्मल चार्जेस जास्त। धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमीच राजकीय पुढाऱ्यांना बोलवलं तर वादन उठलं जातं, उपासकांना आवडत नाही, त्यांना आपण काय समजतं? उपासक उपासिकांना आपण हा नेहमी संदेश दिला पाहिजे की धार्मिक कार्यक्रमामध्ये जर राजकीय लोकांना आपण बोलवलं तर राजकीय लोकांचा प्रचाराचा जर हेतू असेल तर ते बरोबर नाही आहे, राजकीय लोकांच्या जर प्रचाराचा। पण जर समजा आपण त्यांना प्रतिनिधी म्हणून धार्मिक कार्यक्रमामध्ये जर आचरणाचा जर हेतू असेल तर मात्र आपल्याला राजकारण हे लोक कल्याणासाठीच आहे आणि धर्मकारण सुद्धा हे लोक कल्याणासाठीच आहे। आपण त्यांना दोन वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या पद्धतीने लोक मांडतात म्हणून लोकांना त्याची चीड आहे, परंतु राजकीय लोक सुद्धा लोक कल्याणासाठी तिथे बसवलेले आहेत। त्यांना आज ना उद्या जाणीव होऊ द्या, कारण बाबासाहेब नेहमी म्हटले होते की राजकारणामध्ये धम्म गेला पाहिजे पण धर्मात राजकारण नाही आलं पाहिजे। त्यामुळं निवडणुकीच्या नंतर त्यांना आपण कधीही आमंत्रित केलं पाहिजे, निवडणुकीच्या अगोदर आमंत्रित करणं त्यांचा प्रचार केल्यासारखं होतं, आता आमंत्रित करणं त्यांना प्रतिनिधी म्हणून त्यांना ते जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून बोलवणं आपलं कर्तव्य। अमेरिकेत तेच करतात ना, अमेरिकेमध्ये निवडणूक होईपर्यंत विरोधक असतात पण दुसऱ्या दिवशी लगेच देशाचं काम करून सुरू करतात। आपल्या देशाने सुद्धा हा पायंडा पाडून घेतला पाहिजे, लोकांनी विद्वान आणि प्रज्ञावान बनलं पाहिजे आणि मग अशा प्रकारे लोकांनी सांगितलं। प्रमुख पाहुण्यामध्ये इथं औरंगाबादची मुख्यमंत्रीची कोणी आहेत का? हां, औरंगाबादची मुख्यमंत्री आहेत सांगितलं। प्रत्येक ठिकाणी आपल्या औरंगाबादमध्ये जेव्हा बी आम्ही धार्मिक कार्यक्रम घेतो त्या टायमात प्रमुख भिक्षूला सोडून तो कधीच नसतो। औरंगाबादचे प्रमुख भिक्षू बोधीपालोजी महाथेरो, विश्वदानंदजी महाथेरो हे दोघं पण त्याचे नेहमी प्रमुख असतात, कारण हे ज्येष्ठ व्यक्तीचे आहेत आणि म्हणून आपण बाहेरून पाहुणे म्हणून भिक्षू म्हणून बोलवत असतो दरवेळेस। तर पाहुणे भिक्षू म्हणून पूज्य धर्मसेवकजी महाथेरो आहेत, त्याचबरोबर खेमोधर्मजी महाथेरो आहेत, ज्ञानज्योतीजी महाथेरो आहेत, विनोदकीताजी आहेत, गुणानंद आहेत, श्रीलंकेवरून यश आहेत, असे पाहुणे भिक्षू पण आहेत। पण इथे औरंगाबादचे सगळे भिक्षू आहेत, औरंगाबादच्या कुठल्याही भिक्षूंना याच्यामधून
केव्हाही कधी धार्मिक कार्यक्रम तो टाळला जात नाही, कारण सगळा भिक्खू संघ हा एक आहे. उपासक वर्गाच्या डोक्यामध्ये भिक्खू संघ 2-3 आहेत, ते उपासकाच्या डोक्यात आहेत, पण भिक्खू संघ 2-3 नाही, भिक्खू संघ एकच आहे. ते उपासकाच्या डोक्यातून उपासक काढून टाकावं, भिक्खू संघ हा एकच आहे. पण त्याची या निमित्ताने उपासकांना काय संदेश देणार? उपासकांना एवढंच आवाहन करणार आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर तुम्हाला श्रद्धांजली तर ती शब्दात न करता, नुसतं हारतुरे टाकून न घेता, बाबासाहेबांचे बॅनर बिनर न लावता, बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न भारत बौद्धमय करण्यासाठी जे जे कार्य करता येईल ते कार्य करा. आणि बौद्ध धर्माचा प्रचार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बौद्ध धर्माचा प्रचार म्हणजे लोक दानी बनवणे, लोक शिलवान बनवणे, लोक ध्यानी बनवणे, हेच बौद्ध धर्माचा प्रचार आहे. आणि आपल्या या कार्यक्रमात आपण तेच करायचं. सर्व लोकांनी यावं आणि दानशील समाधीचं आचरण करण्यासाठी आपल्या 6 डिसेंबरच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने सर्वतोपरी मदत करावी आणि आपलं पुण्य अर्जित करावं. ते पुण्य बाबासाहेबला अर्पित करावं.